आज आमच्या गावात वराडाच्या मागे डोक थार फॉर्च्युनर आल्या होत्या. तर काय म्हणते भावांना, मी तुमचा कार्तिक दारांनी तुमचं आपल्या वाडीवरच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण चालू होतो लग्नाला, तर ते म्हणजे आज आपल्या बहिणीचं लग्न होतं. या पाया वराडाची माणसा मंडप सोडून जाड धरून बसलेत. अहो बसतील नाही तर काय होईल, ऊनच एवढं पडतोय का प्रमाणाच्या बाहेर. त्यात आपल्या गँगला उन्हाने ताणाने अशीच बुरकाळ तिंडत आहेत आणि बुरकाळून आलो याडं पाणी प्यायच्यात. पहा बरं किती जिमडी पडली. या पहा आमचा कॅकरे असा पेवरायला का सकाळपासून जसा पाणीच नाही पेल. या पायी वराडाची गँग झाडाखाली बसायचं तर मंडपाखाली बसल्यात, वरून खुर्चीवर बसल्यात. म्हणला काय नाही चालू दे तुमचं. त्याच्यानंतर डायरेक्ट आलो आपल्या नवरीच्या घरी. तिकडे आपल्याला या असं काम दिलं. तुम्हाला ते माहितीचं काय काय राहते आणि नसायला माहित ते वैल एखादीची माहित. आणि त्याच्यात आपण मोकर बुरकाळ होतो, त्याच्यामुळे म्हणलं आता पाणी पिऊन गाव. पाणी पिऊन झालं ना आपली गँग म्हणा का गावात जायची. गावात गेलो तिकडे आपल्याला भेटला जाग्या. तो मा व्हिडिओ काढून मी त्याची व्हिडिओ काढी. त्याच्यानंतर आपल्या आरबाबाच्या टपरीत आपण पेप्स्या घेतल्या. पेप्स्याच खात होतो तेवढ्यात वराड्या आलो. या पहा वराड्याच्या मांग बँजो कित्येक वर्षातून पहिल्यांदा आलाय बा. नाही ते काय कोणत्याही नवरदेव येताना डीजेच घेऊन यायचं. पुढे वराड चालय आणि वराड्याच्या मांग डोक थार फॉर्च्युनर चाले. असं या पायी आपली गँग डोक थार फॉर्च्युनर पायचे टाकून इकडे बसले. त्याच्यानंतर नाचला बा थोडा नवरदेव. मग आणला मंडपात आणल्यावर लग्न लागलं फटाके वाजल्या. त्याच्यानंतर तेवढ्या वराड्याला पत्रावळ्या वाटून झालं. तेवढी बसले जेवायला. त्याच आपला शिल्पा भाऊ कॅमेरा का पाहुणा असं आणि त्याचा मित्र त्याला असाय जोडी. त्याच्यानंतर मी बसलो जेवायला. जेवण झालं मस्त पैकी पाणी पिऊन झालं तेवढ्याच आपल्याला गँग दिसली. या पहा आमचा माया पायपूरजीने तरी गाडी उचलतोय आणि वरून चालू पाहतोय. आणि ही गँग यांना पिकअप दिसले की या काही शांत बसती नाही, डायरेक्ट वर चढत आहेत आणि वरून तिकडेच भांडणं करीत आहेत. बरं ते काय असं जाऊ दे. त्याच्यानंतर डायरेक्ट निघालो घरी आलो. आपले काका आलते आणि आम्हाला जायचं होतं कांदे आणायला. तर ते म्हणजे निनावीला आलो बा आपल्या मामीच्या घरी. तिकडे त्याने कांद्यांच्या गोण्या भरल्या आणि बांधून डायरेक्ट गाडी टाकल्या. त्याच्यानंतर थोड्याशा उकडील शेंगा खाऊन झाल्या डायरेक्ट निघालो घरी. आणि आजचा आपला वाडीवरचा ब्लॉग इथे संपून टाकू. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.